छोट्याशा एरियातनं छोट्याशा ds एरियातनं निघणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस बद्दल मला जाणीव आहे. मी त्याच्या संदर्भात असणारा फॉर्म्युला माझ्याकडे अवेलेबल आहे. म्हणून जरी तुमचा हा क्लोज्ड एरिया मोठा लठ्ठ असेल तर मी छोटासा एरिया कन्सिडर करतो आणि माझ्या कल्पनेमधला जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून मी नवीन संकल्पना तुमच्यासमोर देतोय. चला मग आता मी एक छोटासा एरिया घेत आहे. हा एरिया ds आहे. ओके बेटा, हा एरिया ds आहे. पण हा छोटासा तुकडा आहे कुणाचा? या क्लोज्ड एरियाचा. ऐरीगैरी कुठला एरिया घ्यायचा नसतो बाळांनो. हा लक्षात घ्या, हा क्लोज्ड एरिया आहे ना, हा आपण मांडलेला एरिया आहे. इट इज नॉट द एरिया ऑफ द चार्जड बॉडी. हा चार्जड बॉडीचा एरिया नाही बाळांनो. चार्जड सिस्टीमला सर्व बाजूने जाळं मगाशी जाळं म्हणलं होतं ना, तसं आहे हे. क्लोज्ड एरिया आहे. ओके बेटा, आणि त्याचा छोटासा एरिया ds घेणार. मग या Q1 नावाच्या चार्जनं या छोट्याशा एरिया ds मधून पाठवलेल्या फ्लक्सेस काढणं माझं पहिलं आद्य कर्तव्य आहे. चला मग, मला माहीत आहे. आता सांगा, हा Q1 चार्ज याच्यापासून किती अंतरावर आहे? तर Q1 चार्ज याच्यापासून r अंतरावर आहे. मी मानलं r अंतरावर आहे. चला पुढचं काम, जुनं नॉलेज बघा. तुम्हाला माहीत आहे बाळांनो, फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज शिकलोय ना आपणच. मी सांगितलं तुम्हाला बाळांनो, एखाद्या Q पॉइंट चार्जनं r डिस्टन्सवर तयार केलेल्या फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र तुम्हाला माहीत आहे. एखाद्या पॉइंट चार्ज पासून r अंतरावर असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचं सूत्र आपण काढलेलं आहे, kq अपॉन r². आठवतं? बघा, कुठलंही नवीन नॉलेज जुन्या नॉलेजच्या आधारावरच काढलं पाहिजे, तरच ही संकल्पना एक लिंकिंग बनतं. मग नवीन हे आहे हे पाठ करा असं चुकीचं आहे. म्हणजे जुनं नॉलेजचा वापर नवीन नॉलेज मिळवण्यासाठी करायचा असतो आणि ते मल्टिपलमध्ये होत जात असतं बाळ. पुन्हा पुन्हा रिमाइंड झालं का नाही, हे विसरणार का आता हे नाही. म्हणून एखाद्या पॉइंट चार्जनं तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र आम्हाला माहीत आहे आणि या छोट्याशा एरियातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सचं पण सूत्र मला माहीत आहे. ते पण इथं आठवण करून देतो. d∅ = E × ds × cos θ. म्हणजे हे फॅराडेच्या संकल्पनेतनं आपण मिळवलंय आणि हे कुलम्स लॉच्या मदतीनं काढलेला फॉर्म्युला आहे. ओके, त्यांच्या फॉर्म्युलेला इथं रिमाइंड करतोय. चला आता पण उपयोग मी अँपियर्स कोणता? गॉस थेरमचा वापर करत. गॉस थेरम प्रूव्ह करायचा आहे मला, जुनं नॉलेज वापरत आहे मी. चला, एकदा का हा प्रूव्ह झाला ना, मग याचाच वापर करायचा पुढे, नंतर इकडे जाण्याची गरज नाही. या मग सांगा बरं, मग Q1 इथं फील्ड इंटेन्सिटी किती तयार केली? E1. हा E1 आणि तुम्हाला माहीत आहे कुठल्या दिशेत असतो? अवे फ्रॉम चार्ज. हा Q1 जर पॉझिटिव्ह असेल तर दूर जाणारा असतो हा, म्हणून इंटेन्सिटी E1 अशी सरळ दाखवली. चला, E1चं सूत्र माहीत झालं ना तुम्हाला बाळांनो? E1 = kQ1 अपॉन r². राईट बेटा? हां, चला पुढे. आता इथं सॉलिड अँगल, या छोट्याशा एरियानं इथं बनवलेला अँगल हा सॉलिड अँगल आहे. मग तो अँगल किती? डेल्टा ओमेगा. हा डेल्टा ओमेगा सॉलिड अँगल आहे बाळ, हा सॉलिड अँगल. मग आता सांगा, हा एरिया या रेडियसला परपेंडिक्युलर आहे का हो? नाही. मग हा इंटेन्सिटी रेडियस वेक्टरला आहे, मग एरिया वेक्टर परपेंडिक्युलर नाही तर काय करायचं? तर थीटा अँगल केलेला आहे. म्हणून तुम्हाला सॉलिड अँगल डिफाईन करण्यासाठी आता फक्त एरिया घेता येणार नाही, तर काय घ्यावं लागेल? त्याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्यावा लागेल. मग याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट म्हणजे हा, मग त्याला मी काय लिहिलं? याचा कॉस कॉम्पोनंट ds cos θ. म्हणून सॉलिड अँगल डेल्टा ओमेगा किती आला? ds
कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. बघा हे जुनं सर्व नॉलेज जुनं झालं आता आपलं तुमचं. चला मग एक एक काम पूर्ण करू. झालं बाळांनो. Q1 इथं तयार केलेलं इंटेन्सिटी E1 माहीत आहे. ओके. त्यांनी बनवलेला सॉलिड अँगल किती असतो ते पण काढून ठेवलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता मला माहीत आहे जर एखाद्या चार्जनं बनवलेल्या फील्डमध्ये छोटासा एरिया ds घेतला असेल तर त्याच्यातून जाणाऱ्या फ्लक्सेसचं सूत्र मला माहीत आहे हे. मग आता फ्लक्सेस थ्रू वी नो दॅट फ्लक्सेस थ्रू छोटा एरिया ds इक्वल टू काय E1 ds कॉस थीटा. ओके. थीटा अँगल करूनच आहे ना. बघा ना जुनं नॉलेज. चला मग या फ्लक्सेस या छोट्याशा एरियातून चाललेत. मग सांगा E1 ची किंमत काय आहे. चला कंटिन्यू करा. K Q1 ds डिवायडेड बाय आर स्क्वेअर कॉस थीटा. माझा स्वार्थ आहे. स्वार्थ काय आहे तुमच्या डोळ्यासमोर दिसतो. ओळखा पाहू विद्यार्थ्यांनो. हु इज दिस. मी मगाशीच सांगितलं होतं हे कोण आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून या छोट्याशा dsनं या Q1 ठिकाणी बनवलेला सॉलिड अँगल डेल्टा ओमेगा आहे. मग फ्लक्सेस थ्रू ds इक्वल टू K Q1 हा बोला डेल्टा ओमेगा. मग आता तुम्हाला काढायचं आहे क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेस कुणी पाठवलेल्या या पूर्ण या सॉलिड पूर्ण या सरफेस एरियानं क्लोज्ड एरियानं. म्हणून या पूर्ण क्लोज्ड एरियानं एनक्लोज केलेल्या पूर्ण क्लोज्ड एरियानं एनक्लोज केलेल्या फ्लक्सेस काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर क्लोज्ड एरियानं काढण्यासाठी मला आता पहा मी जर एरिया इथं घेतला असता तर हा झाला असता इकडचा फ्लक्सेस. मी जर एरिया इथं घेतला असता हा झाला असता इकडचा फ्लक्सेस. एरिया इथं घेतला असता हा झाला असता. पण माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कुणाकडे आहे Q1 कडेच आहे. म्हणजे Q1नं केवळ एरिया ds मधूनच फ्लक्सेस पास केल्या नाही आहेत तर अख्ख्या या क्लोज्ड एरियातून किती पास केल्या त्यांनी ते काढायचं आहे तुम्हाला. गॉस थेरम तेच सांगतं ना. क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस म्हणजेच मला हे वापरायचं आहे. हे सिद्ध करायचं आहे. मग मला लेफ्ट हँड साईडला जर क्लोज्ड एरिया घ्यायचा असेल तर काय करावं लागेल इंटिग्रेशन. ओके बेटा. मग फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया त्यालाच मी गॉसियन एरिया म्हणतोय. गॉस थेरम अप्लाय करण्यासाठी मांडलेला एरिया. गॉस थेरम अप्लाय करण्यासाठी गॉस लॉ अप्लाय करण्यासाठी मांडलेला एरिया आहे. त्याला क्लोज्ड एरिया म्हणा किंवा गॉसियन एरिया म्हणा. ओके बेटा. क्लोज्ड एरिया दुसरं नाव गॉसियन एरिया पण आहे. इक्वल टू हां चला के ची किंमत काय आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. एअर माध्यमात असेल तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 इंटू इंटिग्रेशन ऑफ डेल्टा ओमेगा. कारण हा डेल्टा ओमेगा फक्त या dsनं बनवला आहे. मग टोटल यानं किती बनवला यासाठी आपण काय करतो इंटिग्रेशन. मग सांगा इंटिग्रेशन ऑफ डेल्टा ओमेगा म्हणजेच टोटल सॉलिड अँगलची किंमत. सांगा मग विद्यार्थ्यांनो मी सांगून ठेवले तुम्हाला टोटल सॉलिड अँगलची किंमत किती असते बोला 4 पाय. मग आता याची किंमत 4 पाय. हा 4 पाय कट होतो आणि मग काय झालं काय मिळालं फ्लक्सेस थ्रू गॉसियन एरिया. इथं मी गॉसियन एरिया असं नाव देतोय. क्लोज्ड एरिया पण म्हणू शकता. गॉसियन एरिया इक्वल टू Q1 डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. काय झालं हा 4 पाय याची किंमत 4 पाय आणि हा 4 पाय कटणार आहे. शिल्लक कोण राहिलं Q1 अपॉन एप्सिलॉन नॉट. विद्यार्थी मित्रांनो 90% आपलं काम संपलं. Q1 न पराक्रम करून या
गिवन क्लोज्ड एरियातनं गॉसियन एरियातनं किती फ्लक्सेस बाहेर पाठवल्यात तर काय केलं 1/ε0 टाइम Q1 झालं. Q1चा पराक्रम झाला. आता सिमिलरली पराक्रम ऑफ Q2 किती फ्लक्सेस पास केले असतील. जसं तुम्ही एरिया DS इथं घेतलाय तसं इथं घ्या. Q2 इथं आहे ना, मग हा एरिया इंटेन्सिटी इकडे असणार आहे E2, एरिया DS इकडे आहे. मग आता एरिया नॉर्मल नाही, मग काय करणार, एरिया वेक्टर घेणार इकडे DS cos थिटा. म्हणजेच आता तुम्ही DS cos थिटा पुन्हा घेतलाय, यानी बनवलेला अँगल छोटासा डेल्टा ओमेगा राहणार. याचं इंटिग्रेशन पुन्हा किती राहणार, 4πs राहणार. मग Q1च्या जागी तुम्ही कोण घेणार, Q2. म्हणून सिमिलरली we get fluxes through Gaussian area due to charges Q2. हे पराक्रम कुणाचा होता, फक्त Q1चा. तसा पराक्रम ऑफ Q2 किती झाला तर Q2 मुळे या क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस म्हणजे Q2 डिवायडेड बाय ε0 कॉमा द्या. अँड फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया किंवा गॉसियन एरिया ड्यू टू Q3चा पराक्रम काय झालं, Q3/ε0. म्हणजे सांगण्याचं इंटेन्शन एवढंच आहे की प्रत्येकाचा पराक्रम पाहिला, प्रत्येकाचा छदस्थानी, प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला ε0 येत आहे. मग शेवटी मग सर्वांचा पराक्रम किती झाला अख्ख्या या क्लोज्ड एरियातनं, फक्त Q1नच नाही, Q2न पण फ्लक्सेस पाठवल्यात, Q3न पण फ्लक्सेस पाठवल्यात, Q4न पण फ्लक्सेस पाठवल्यात. मग सर्वांनी पाठवलेल्या इलेक्ट्रिक फ्लक्सेसची किंमत काढायचं म्हटलं तर आता काय करणार, या प्रत्येकाची सर्वांची बेरीज करणार. म्हणून टोटल फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड एरिया म्हणजेच गॉसियन एरिया. आता इंडिव्हिज्युअल एकाचा पराक्रम पाहिलाय, आता मी अख्ख्या क्लोज्ड एरियातनं सर्वांचाच, हे काय आहेत, क्लोज्ड एरियातून जाणारे फ्लक्सेस आहेत हो, पण कोण पाठवलंय, Q1नं. हे कोण पाठवलेलं, Q2नं. हे कोण पाठवलंय, Q3नं. पण आता मला कोणी का पाठवत नाही, गॉस कोणी का पाठवत नाही त्याच्याशी संबंध नाही. या मी मांडलेल्या एरियातनं किती फ्लक्सेस गेला एवढं सांगा. पाठवणारा कोण आहे मला आता सांगू नका. मी फक्त सिद्ध करण्यासाठी सांगितलं की पाठवणारा कोण आहे, Q1 आहे. किती पाठवलं, एवढ्या. कुणामधून, तुमच्या क्लोज्ड एरियातनं. चला, इथं पाठवणारा कोण आहे, Q2 आहे. किती पाठवलं, एवढ्या. पाठवणारा कोण आहे, Q3. किती पाठवलं, एवढ्या. पण मला कोण पाठवल्याचा संबंध नाही, मला किती आले, माझ्या या एरियातनं किती आले हे महत्त्वाचं आहे ना. शेतकऱ्याला विमा येतो, शेतकऱ्याला काय विविध प्रकारचे लॉस झालेले असतात, ते त्याच्यात बजेट येत असतं शेतकऱ्यांकडे. एका शेतकऱ्याला मग त्याचं एरिया, त्याच्या जे जमिनीचा एरिया आहे त्याच्यात किती आलं हे महत्त्वाचं आहे. कुठल्या कंपनीनं दिलं, कुठल्या सरकारनं दिलं, कोण दिलं ह्याचा संबंध नाही. यावर्षी त्या शेतकऱ्याला एकूण रक्कम किती आली त्याच्या सरफेस एरियावरून, त्याच्या जमिनीवरून येतं. तसंच या क्लोज्ड एरियातनं किती फ्लक्सेस बाहेर आल्या हे देणं घेणं आहे गॉसला. मग तो म्हणतो मी जर मांडलेला एरिया क्लोज्ड असेल तर त्याच्यातून टोटल फ्लक्सेस निघणाऱ्या किती असल्या पाहिजेत, तर तो प्रूव्ह करण्यासाठी मग आता मी सांगितलं त्याच क्लोज्ड एरियातनं Q1नं एवढे दिले, एवढ्या पाठवल्यात, Q2नं एवढ्या पाठवल्यात, Q3नं एवढ्या पाठवल्यात. मग आता टोटल काढण्याची वेळ आली ना बाळांनो. मग शेवटी या सर्वांची काय करतो आपण, बेरीज. समजा प्रत्येकानं जर सारखंच पाठवलं असतं तर गुणाकार केला असतं, तसं तिथं इंटिग्रेशन करायचं इथं. ओके, पण आता इथं सध्या आपण डिस्क्रीट मांडलंय, वेगवेगळे चार्जेस घेतलेत, म्हणून इथं समेशनच करायचं, बेरीजच करायची. मग आता सांगा काय सूत्र, Q1/ε0, Q2/ε0, Q3/ε0 प्लस डॅश 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 Qn/ε0. किती चार्जेसने एनक्लोज केलेलं मांडलंय, Qn. n नंबर ऑफ चार्जेसने एनक्लोज केलेला आपला तो सरफेस आहे. म्हणून फ्लक्सेस थ्रू गॉसियन एरिया, क्लोज्ड एरिया म्हटलं का गॉसियन एकच आहे, गॉसियन एरिया इक्वल टू 1/ε0. कॉमन काढलं, Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस डॅश डॅश डॅश
QN. मग शेवटी 1/ε0 समेशन ऑफ QI I इक्वल टू 1 to N. फ्लक्सेस थ्रू क्लोज्ड म्हणा की गॉसियन म्हणा. पराक्रम कुणाचा? सर्वांचाच. हा पराक्रम Q2चा होता, हा पराक्रम Q3चा होता, हा पराक्रम Q1चा. पण इथं कोण केलं महत्व नाही. किती टोटल फ्लक्सेस किती आल्या हा आहे. ओके बाळांनो. हेन्स प्रूव्ह गॉसियन एरिया. म्हणून एखाद्या क्लोज्ड एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस काढण्यासाठी सरळ सरळ त्या क्लोज्ड एरियानं किती चार्जला एनक्लोज केलंय डिवायडेड बाय ε0. तर याचा उपयोग घ्यायचा आहे. आणि आता याच्यावर छोटे छोटे क्वेश्चन सुद्धा आणि कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जातात. तर गॉसेस थेरम प्रूव्ह केलं विद्यार्थ्यांनो. भविष्यात मी तुम्हाला म्हणणार सांगा बरं एखाद्या गॉसियन एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस किती असतात. तुम्ही म्हणायचं सर मी सांगतो किती असतात मला तर काय सांगायचं 1/ε0 त्या गॉसियन एरियाने एनक्लोज केलेले चार्जेसची बेरीज करा. त्या गॉसियन एरियानं चार्जेस जेवढे एनक्लोज केले त्या सर्वांची बेरीज करा. जर डिस्क्रीट असतील तर, जर डिस्क्रीट नसतील तर इंटिग्रेशन करा. पण 1/ε0 टाइम्स असतात हे उत्तर द्यायचं. ओके चला मग आता गॉस थेरम वापरत असताना गॉस थेरमच्या सहाय्यानं विचारले जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचं. गॉस थेरमची प्रूफ संपली, गॉस थेरमला लागणारं मटेरियल संपलं, गॉस थेरमसाठी आवश्यक असणारा कन्सेप्ट संपला. आता जाऊया कसं वापरायचं हो या गॉस थेरमला. तर अगदी साधा आणि सिंपल क्वेश्चन तुमच्यासमोर डिस्कस करतोय. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर दोन सरफेस एरिया दिलेले आहेत. क्लोज्ड एरिया ए सरफेस एरिया, बी सरफेस एरिया. हे दोन्ही सरफेस एरिया गॉसियन एरिया आहेत. If we are having two Gaussian areas A and B encloses the charges as shown in figure. तर आकृती दाखवतोय दोन गॉसियन सरफेस एरियानं एनक्लोज केलेल्या चार्ज बद्दल बोलतोय. मग आता सांगा समजा तुमच्याकडे ए सरफेस एरिया आहे, गॉसियन एरिया आहे, बी गॉसियन एरिया आहे, पण त्यांच्यातले चार्जेस मी आकृतीत दाखवत आहे बाळांनो. म्हणून गॉसियन एरिया ए आणि बी हे दोन चार्ज असे आहेत. दिस वन इज द एरिया ए, दिस वन इज द एरिया बी. ओके इथं चार्जला सिम्बॉल न देता डायरेक्टली लिहितो 9 मायक्रोकुलम, 5 मायक्रोकुलम. ओके -4 मायक्रोकुलम, +12 मायक्रोकुलम, -8 मायक्रोकुलम, +5 मायक्रोकुलम. ओके +2 मायक्रोकुलम, -1 मायक्रोकुलम. सांगा आता प्रश्न कसा बनतो बघा. क्वेश्चन बघा. फ्लक्सेस थ्रू एरिया ए, फ्लक्सेस थ्रू एरिया बी असं विचारतात. ओके आणि मग फक्त फ्लक्सेस थ्रू एरिया ए म्हटलं उत्तर येतं, फ्लक्सेस थ्रू एरिया बी म्हटलं इथं. आता फ्लक्सेस थ्रू एरिया ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय दोघांमध्ये कॉमन असलेल्या एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस. आता काही लोक त्याला एरिया सी असं नाव देतात, एरिया सी. तर मग फ्लक्सेस थ्रू एरिया सी किती सिंपल आहे अगदी. चला मग फक्त एरियामध्ये असणाऱ्या चार्जेसचा एरिया ए मध्ये असणाऱ्या चार्जेसला ॲड करायचं. मग उत्तर देण्यासाठी या इकडे कुठं आहे तुमचा एरिया ए हे बघा इथून असा आहे, असा आहे. चला मग या एरियात एनक्लोज केलेले चार्जेस घेणं बंधनकारक आहे. मग किती हा -4, हा +5, हा +9, हा +5, हा -1. चला बेरीज करा. हा +5, हा +5 किती झाला 10 आणि हे -4 आणि हा -1 -5, 1 -5 आणि +5 कटतोय बघा. फ्लक्सेस थ्रू एरिया ए इक्वल टू -4 +5 +9 +5 -1. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5.
सांगा, यांची बेरीज वजाबाकी करा. हे -5 आणि हे +5 कटलं म्हणजे किती 14 मायक्रो कूलम अपॉन एप्सिलॉन नॉट. तर एवढ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस त्यातनं पास झालेल्या आहेत. त्यानंतर आता इथून किती बीचं उत्तर फ्लक्सेस थ्रू बी एरिया आहे इथं. बी एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस. चला 1 2 3 4 5 यांनी पण 5लाच. चला किती -8 + 2 + 12 + 5 - 1. करा बेरीज वजाबाकी येते का? हां येते. -9 + 12 + 3 म्हणजेच 10 मायक्रो कूलम अपॉन एप्सिलॉन नॉट. एवढ्या फ्लक्सेस त्या एरिया बी मधून जाणार. हे त्याचे कुठलेही ऑप्शन असतात, कुठल्या एका ऑप्शनमध्ये हे आन्सर असतात. त्याच्यानंतर फ्लक्सेस थ्रू सरफेस एरिया सी. तर सरफेस एरियामध्ये जेवढे चार्ज आहेत तेवढंच. हे बाकीचे आता हे दोन्ही चार्ज याच्यात पण आहेत त्याच्यात पण आहेत, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. एरिया सी मध्ये आहेत का नाही? हां ओके बस. म्हणून फ्लक्सेस थ्रू एरिया सी इक्वल टू काय करायचं? फ्लक्सेस थ्रू एरिया सी घेत असताना त्याच्यामधले चार्जेस दोनच. 5 अधिक -1 बरोबर 4 मायक्रो कूलम अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असे जर प्रश्न आले तर तुम्हाला कुठं आहे चार्ज त्याच्याशी देणं घेणं नाही, त्याच्यात त्या एरियामध्ये एन्क्लोज असला पाहिजे. समजा चार्ज इथं असता एखादा, तर त्यांनी या एरियातनं चार्ज एन्क्लोज केलेले, त्यांनी फ्लक्सेस या एरियातनं सेंड केलेले फ्लक्सेस काढाय म्हटलं तर तुम्हाला त्याचा संबंध घ्यायचा नाही असं गॉस म्हणतो. कारण या एरियातून निघणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस काढण्यासाठी आपल्याला 1/ε0 त्यांनी एन्क्लोज केलेले चार्जेस काढायचे. म्हणून नॉर्मली जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू दिस गिवन एरिया बी त्याचं उत्तर काढायचं असेल तर अकॉर्डिंग टू गॉस लॉ असं काढायचं, या पद्धतीनं काढायचं. आता प्रश्न बघा ना, उलटं सुलटं विचारणारे हो. असं म्हणतात का या चार्जने याच्यातून फ्लक्सेस पास केल्या नाहीत का? या एरियातनं यांनी फ्लक्सेस पास केल्या नाहीत का असा प्रश्न विचारतात. केलेले आहेत, पण मला त्याच्या फ्लक्सेसचा संबंध घ्यायचा नाही. म्हणून या क्लोज्ड एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस मला हव्या आहेत आणि त्या एरियातनं जाणाऱ्या फ्लक्सेस गॉस थेरमनुसार सांगितलेलं आहे की त्यांनी एन्क्लोज केलेल्या फ्लक्सेसच आहेत. ओके, मग हा बाहेरचा चार्ज, कारण इलेक्ट्रिक फील्ड असं तयार केलं ना यांनी पण एखाद्या क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस घेत असताना मी बाहेरच्याचा विचार करणार नाही. म्हणून लेकरांनो, विद्यार्थ्यांनो, इलेक्ट्रिक फ्लक्सेस थ्रू गिवन क्लोज्ड एरियाचा संबंध देत असताना त्यांनी एन्क्लोज केलेल्या चार्जचा संबंध घ्यायचा असतो. राईट बेटा? तुम्हाला की मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर यांनी याच्यातून पास केल्या का नाही? हा पास केलं. मग आता सांगा ना, याच्यातून फ्लक्सेस ह्याला का घेत नाही तुम्ही? तर बघा, नीट लक्षात घ्या, यांनी जेवढ्या आत पाठवल्यात तेवढ्याच बाहेर गेल्यात का नाही? हां, जेवढ्या आत पाठवल्यात तेवढ्याच बाहेर गेल्यात. आत येणाऱ्या फ्लक्सेस मायनस असतात आणि बाहेर जाणाऱ्या फ्लक्सेस तेवढ्याच प्लस असतात. म्हणजे यांनी पाठवलेल्या -10 मायक्रो कूलम अपॉन एप्सिलॉन नॉट आणि याच्यातून बाहेर जाणाऱ्या +10 मायक्रो कूलम पर एप्सिलॉन नॉट काय झालं? 0. म्हणून बाहेरच्यांना घ्यायचं नसतं. याचा अर्थ असा आहे, काही लोक असं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. बघा, या एन्क्लोज्ड एरियाने केलं ना, मग ह्या बाहेरच्यानं का फ्लक्सेस पाठवलं नाही का? याचं फील्ड नाही का असं म्हणतात. हो, पण आपण मागे शिकलोय ना, क्लोज्ड एरियातनं आत येणाऱ्या फ्लक्सेसचा एरिया व्हेक्टर घेत असताना 180 अँगल घ्यायचा असतो. cos 180 -1 होतो. म्हणून आत येणाऱ्या फ्लक्सेस निगेटिव्हनं दाखवायचं, बाहेर जाणाऱ्या फ्लक्सेस पॉझिटिव्हनं दाखवायचं. जर तुमचा क्लोज्ड एरिया असेल तर क्लोज्ड एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेस 0. ओके, कारण जेवढ्या आल्या तेवढ्या जातात. येणाऱ्यांना मायनस घेतो, जाणाऱ्यांना प्लस घेतो. टोटल म्हटलं तर 0 होतं. म्हणून क्लोज्ड एरियातनं बाहेरच्या चार्जनं पाठवलेल्या फ्लक्सेस या 0 असतात.
ओके बेटा, म्हणून लक्षात घ्या, कन्फ्यूज करण्यासाठी उलटे सुलटे क्वेश्चन विचारतात. सांगा यानी याच्यातून जाणारे फ्लक्सेस किती आहेत, तर याचा संबंध का घेत नाही, जेवढ्या यांनी आत पाठवल्या तेवढ्या बाहेर जाणार आहेत, म्हणून याचा परिणाम होणार नाही. याच्यामुळे जाणाऱ्या नेट फ्लक्सेस 0 आहेत, म्हणून नेट फ्लक्सेस फक्त आतल्याच चार्जमुळे असतात. हे लक्षात घ्या, नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि प्रश्न नीट सोडवा, नाहीतर इथं कन्फ्युजन होतं. बरं चला, एक गॉसेस थेरमच्या मदतीनं साधा क्वेश्चन आपल्यासमोर प्रस्तुत केला आणि त्याचं उत्तर साध्या पद्धतीनं उलटं विचारलं तरी कसं सॉल्व करायचं या संदर्भात घेतलं. आता बाळांनो एवढंच नाही, मेन इंटेन्शन काय आहे माहित आहे का, की एखाद्या बॉडीवर चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले असतील. ओके, तर एखाद्या बॉडीवर चार्जेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले असतील तर तशा चार्ज बॉडीनं बनवलेला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र काढायचं आहे. म्हणून त्यासाठी एखाद्या चार्जड स्पिअरनं बनवलेलं फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी आपण गॉस थेरमची मदत घेणार आहोत. म्हणून पहिलं ॲप्लिकेशन हे तर झालं बाळांनो, हे तेवढं मेजरेबल ॲप्लिकेशन नव्हतं, जे आपणाला आवश्यक आहे ते नव्हतं, कारण सिस्टीम ऑफ चार्ज सिस्टीम आहे ना, हे कुलम्स लॉच्या सहाय्याने सुद्धा काढू शकलो असतो. परंतु जे इंटेन्शन ज्याच्यासाठी गॉस थेरम आपण शिकत आहोत, ज्या कामासाठी त्याचा वापर करणार आहोत, म्हणजे त्याची निर्मिती केलेली आहे, ते काम त्याच्यातनं करून घेणं हे आपल्या फायद्याचं असतं बाळांनो. म्हणून ज्या कामासाठी आपण त्याला बनवलंय, ज्या कामासाठी गॉसनं ही संकल्पना मांडलेली आहे, तेच काम आपण त्याच्याकडनं करून घेऊया. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजची नवीन हेडिंग आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड स्पियर. नाव जरी एक असेल ना, अनेक क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. कसे बघा, जर तो चार्ज्ड स्पियर मेटलचा असेल तर काय, इन्सुलेटरचा असेल तर कसं, मेटलचा असून सॉलिड असेल तर कशा पद्धतीचं फील्ड, मेटलचा असून हॉलो असेल तर कशा पद्धतीचं फील्ड. म्हणजे तीन केसेस होणार. तीन केसेस होणार म्हणजे काय, तो मेटलचा आहे, सॉलिड आहे, मेटलचा आहे, हॉलो आहे. ओके, नॉन मेटलचा आहे, सॉलिड आहे, नॉन मेटलचा आहे, हॉलो आहे. म्हणजे 4 फॉर्म्युले बनणार आहेत इथं. पण पुन्हा प्रत्येकाचा फील्ड घेत असताना त्यांनी बाहेर किती फील्ड तयार केले, सरफेसवर किती फील्ड तयार केले, आत किती केले, हे तीन केसेस होणार प्रत्येकावर. म्हणजे 4 फॉर्म्युले, चार प्रकारची सिच्युएशन आणि 4 प्रकारच्या सिच्युएशनचे 3 फॉर्म्युले आहे ना, एकूण असं 12 फॉर्म्युले. पण टेन्शन घेऊ नका, 12 फॉर्म्युले म्हणजे तुमचे 12 फॉर्म्युले नसतात, त्याच्यात शॉर्टकट सांगतोय मी की याचं आणि याचं सारखंच असतं असं सांगतोय. चला मग आता आपण जाऊया. कुठली तरी एक कंडिशन आपल्याला सांगावी लागते ना, म्हणून कुठली तरी एक सिच्युएशन गृहीत धरतो. म्हणजेच कसला स्पियर आहे, कंडक्टरनं बनलेला आहे, मेटलनं बनलेला आहे. कंडक्टरनं बनलेला आहे त्याला आपण म्हणतोय कंडक्टिंग स्पियर. कंडक्टिंग, पण कसला घेऊया, हॉलो घेऊ का सॉलिड घेऊ, तर सध्या मी हॉलो हा शब्द वापरतो. आता सॉलिड घ्या की हॉलो घ्या, आता मी पहिल्या सुरू सांगणं योग्य वाटणार नाही, दोघांसाठीही सेमच असतं. आता ते कसं ते नंतर बोलतो, अगोदर हॉलो घेतोय. चला मित्रांनो, कन्सिडर चार्ज्ड स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर रेडियसचा चार्ज्ड स्पियर घेतला. कुठल्या मेटलचा, कुठल्याही मेटलचा असू द्या, मेटल कॉपर असेल, सिल्वर असेल, ॲल्युमिनियम असेल, कुठल्याही मेटलचा धातूनं बनलेला हा चार्ज्ड स्पियर, ज्याचा सेंटर O आहे, त्याची रेडियस R आहे आणि याच्यावर चार्जेस किती दिलेत, चार्ज्ड बाय टोटल चार्जेस Q. ओके, मग Q चार्जेस हा जॉमेट्रिकल शेप आहे. जॉमेट्रिकल शेपवर युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट होत असतात. युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे
कुठेही जरी तुम्ही छोटासा तुकडा घेतलात त्याच्यावर चार्ज जेवढे आहेत तेवढे सर्वीकडचे सारखे असतात. म्हणून युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड चार्जेस, टोटल नंबर ऑफ चार्जेस डिस्ट्रीब्युटेड आर क्यू. मग टोटल चार्जेस क्यू डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. चला मग आता यांनी फील्ड कुठे तयार केलं? बाहेर. आत पण मानूया, सरफेसवर पण मानूया. मग आता एक एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. लेट अस कन्सिडर, आता सध्या आपलं इंटेन्शन कुठं आहे? फॉर आर ग्रेटर दॅन आर, म्हणजे आउटसाइड. आपण सध्या फील्ड या चार्जड स्पिअरनं बनवलेलं फील्ड बाहेरच्या पॉईंटचं जाणून घेऊया. चला मग ज्या पॉईंटचं फील्ड मोजायचं आहे त्या पॉईंटला गॉस थेरम वापरायचं आहे. तर मी काय करतो, ज्या पॉईंटचं फील्ड मोजायचं आहे त्याच्यात सभोवताली छोटासा ds एरिया घेतो. आणि तो छोटासा एरिया का, माझं नॉलेज काय आहे, एखाद्या फील्डमध्ये एखाद्या पॉईंटला फील्ड इंटेन्सिटी मोजण्यासाठी मला त्या पॉईंटच्या सभोवताली जर मी छोटासा एरिया ds घेतला तर त्याच्यातून जाणारा फ्लक्सेस मला मोजता येतात. कारण फील्ड इंटेन्सिटी मोजण्यासाठी मला युनिट एरियातून नॉर्मली जाणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्सेस मोजायचं आहे. म्हणून नंबर ऑफ फ्लक्सेस पासिंग नॉर्मली थ्रू गिवन एरिया म्हणण्यापेक्षा युनिट एरिया म्हणलं की इंटेन्सिटी येणार आहे. म्हणून चला इंटेन्सिटी डिफाईन करण्यासाठी मी एक छोटासा एरिया घेणार. आता समजा मी पी पॉईंट मांडला हो का, इथं पी पॉईंट मांडला. या ठिकाणचं मला काय मोजायचं आहे? फील्ड इंटेन्सिटी मोजायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मोजायचं आहे. मग कुणाचा वापर करून? गॉस थेरमचा वापर. पण गॉस थेरमचा वापर करण्यासाठी मला क्लोज्ड एरिया घ्यावा लागतो. मग आता इथं फील्ड इंटेन्सिटी फक्त एवढ्या चार्जने बनवलं आहे असं नाही बरं, सर्वांची मिळून फील्ड इंटेन्सिटी असू शकते. हा पण बनवतो. आता काय करायचं? मग आता आपल्याला गॉस थेरम वापरायचा आहे का नाही? हां. मग क्लोज्ड एरिया घ्यावा लागेल का नाही? हां. मग आता या एरियानं, केवळ या छोट्याशा एरियानं, एरिया dsनं या सर्वांना एनक्लोज केलं आहे का? नाही. मग काय करावं लागेल? इकडनं हे उघडच आहे की इकडनं पण उघडं आहे ना. मग काय करणार? एक गॉसियन एरिया घेणार. आणि तो गॉसियन एरिया कुठल्या आकाराचा आला? स्पिअरिकल आला. किती अंतरावरचा पॉईंट आहे हा? r अंतरावरचा आहे. मग या प्रत्येकाची रेडियस पण किती आली? rच आली. मग गॉसियन एरिया किती रेडियसचा आहे? छोट्या r रेडियसचा आहे. हा स्पियर कोण आहे? हा चार्जड स्पियर आहे. हा रियल स्पियर आहे. ज्याच्यावर चार्जेस आहेत ना, तो हा रियल चार्जड स्पियर आहे. आणि हा इमॅजिनरी आहे, काल्पनिक आहे. गॉस लॉ अप्लाय करण्यासाठी मांडलेला क्लोज्ड एरिया आहे. आता मला सांगा, हा सर्क्युलर दिसतोय पण ॲक्च्युली सर्क्युलर नाही. दिसण्यावर जाऊ नका, दिसतं तसं नसतं. म्हणून हा जो स्पियर आहे तो सर्कल नाही, स्पियर आहे. मग हा स्पियर या छोट्याशा चार्ज बॉलला, या छोट्या